हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ। तर बघा, सकाळी ह्यांचं फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे झालेली आहे सगळं, आणि आता ह्यांना जायचं आहे ड्युटीला। सो चहा बनवत आहे त्यांच्यासाठी। बघा, बनवलेला आहे, ओतून देत आहे, आणि नंतर माझ्यासाठी नाही बनवलेला, कारण मी सकाळी सकाळी चहा आता घेत नाही, कारण ॲसिडिटीचा त्रास व्हायला त्यासाठी। बघा, मे बी मी नंतर पेईल एखाद्या वेळेस। आता वातावरण पण आजचं खूप ढगाळ आहे, पाऊस आहे, सो त्यामुळे मग नंतर पेईल मी नाश्ता झाल्याच्या नंतर। सो पण शक्यतो सोडलेलाच आहे। आणि नंतर बघा, ह्यांना द्यायला गेलेले आहे, हॉलमधली लाईट बंद आहे त्यामुळे तिकडे अंधार दिसत आहे जरा। आणि नंतर पुन्हा मला ब्रश वगैरे झालेला आहे माझा। आता मी पाणी पिते ह्यांच्या बरोबर बसून। सो बघा, ह्यांना दिलेला आहे चहा, आणि नंतर माझं पाणी पिणं चालू आहे इकडे। लाईट ऑन केली कारण खूपच अंधार पडत होता, त्यामुळे झिरो पॉवरचा बल्ब होता लावलेला, पण त्याने काही एवढा उजाड पडत नाही, त्यासाठी मग पुन्हा मी ट्यूब ऑन केलेली आहे, म्हणजे कसं फ्रेश वाटतं जरा त्यामुळे। आणि बघा, बसून सकाळी सकाळी मी बसूनच पाणी पिते, आणि मागे मागे कोमट पाणी प्यायला चालू केलं होतं, पण मला जमना झालं ते, पुन्हा परत थंडच पाणी चालू केलं प्यायला। नंतर बघा, वेदांचं अजून उठलेला नव्हता, सो त्यासाठी मग पास्ता बनवत होते। त्याने रात्रीच मला सांगितलं होतं उद्या मला पास्ता पाहिजे, सो त्यासाठी मी पाणी बॉईल केलेलं आहे, आणि त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकते, म्हणजे कसं चिटकत नाही पास्ता एकमेकांना, त्यामुळे। आणि बघा, पाणी छान बॉईल झालं, त्यामध्ये पास्ता टाकला, तेल टाकत आहे थोडंसं, अर्धा चमचा, जास्त टाकण्याची गरज नाही, उगं नॉनस्टिकी होण्यासाठी टाकायचं आहे आपल्याला। आणि असाही पास्ता काही चिकट नाही, पण उगं फॉर्मॅलिटी म्हणून टाकायचं। आणि नंतर मीठ सुद्धा त्यामध्येच ॲड करायचं, आणि छान बॉईल करून घ्यायचा शिजेपर्यंत। पास्ता 5-6 मिनिटं लागतात त्याला। तर सगळं टाकून छान स्टर करून घेते, म्हणजे नंतर खाली बुडाला जाऊन बसतो पास्ता, आणि चिटकून बसतो एकमेकांना असा ढेप झाल्यासारखी, त्यामुळे हलवायचं एकदा, आणि मग राहू द्यायचा कमी गॅसवर 5-6 मिनिटं, छान शिजतो। सो नंतर पास्ता शिजत आहे तोपर्यंत मला बाहेरचं झाडून घ्यायचं होतं। बघा, वेळा होता, म्हणलं पास्ता शिजेपर्यंत माझं बाहेरचं झाडून होईल, त्यामुळे मग झाडायला सुरुवात केलेली आहे। आणि आंघोळीच्या अगोदर, कधी कधी आंघोळीच्या नंतर पण झाडणं होतं माझं, असं उलटं सुलटं होत राहतं कधी कधी, जसा वेळ भेटेल तसं मी ॲडजस्ट करत राहते। हे अगोदरच हे नंतरच असं नसतं माझं, जसं जमेल तसं करत राहते काम। आता वेळ होता म्हणून म्हटलं चला झाडून घ्यावं, नंतर आंघोळ करायला जायचं होतं, पाणी गरम होत होतं, आणि त्यामुळे तेवढ्या वेळेमध्ये भरपूर कामं होऊन निघतात। सो त्यासाठी माझं चालू आहे। बघा, फायनली झाडायचं झालं, आणि दरवाजा क्लोज करून घेते। खूप थंड वातावरण झालेलं आहे, आणि थंडी वाजत आहे, त्यामुळे दरवाजा लावून घेतलेला आहे। फायनली बघा, पास्ता शिजलेला आहे। नंतर त्याला तडका मारते। तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे थोडंसं, आणि नंतर त्यामध्ये फक्त मोहरी टाकणार आहे, बाकी काहीच नाही। कांदा टोमॅटो वगैरे वेदांतला आवडत नाही, पूर्ण प्लेनच पास्ता आवडतो, सो त्यामध्ये। आणि रेग्युलरच्या डब्यातलं तेल माझं संपलेलं आहे, त्यामुळे पूर्ण कॅन्डच मला घ्यावं लागलेला, वरी त्यामधला पण संपलेला आहे, नवीन पॅक फोडावं लागेल आता मला। आता नंतर फोडते मी ते, आता वेळ नाही त्याच्यासाठी, सो त्यामुळे। आणि होतं त्याच्यामध्ये थोडंसं, जेवढं आता मला पाहिजे होतं तेवढंसं, खूप कमी तेल लागतं पास्ता बनवायला, जास्त नाही, कारण टोमॅटो कांदा वगैरे यूज करायचं नाही त्यामुळे। आणि थोडीशी मोहरी टाकायची, आणि बॉईल केलेला पास्ता टाकून मसाला वगैरे टाकायचा, आणि थोडंसं अजून मीठ टाकायचं। मग अशी पण मीठ आपण टाकलेलं होतं, तरीसुद्धा आता टाकायचं थोडंसं, आणि मग नंतर पूर्ण छान हलवून 5 मिनिटामध्ये छान पास्ता होतो। मला सुद्धा असाच आवडतो, बाकी सॉस वगैरे काहीच टाकणार नाही मी त्याच्यामध्ये, टोमॅटो केचप किंवा बाकीचे सॉस नाही टाकायचे, एकदम साधा सिंपलच बनवायचा आहे मला, आणि असाच टेस्टी लागतो। वेदांतला सुद्धा असाच आवडतो। बघा, नंतर पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यातलं पूर्ण पास्त्यामधलं, आणि ठेवलेलं आहे बघा।
बघा मी जस्ट फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आजचं वेदर बघा एवढं क्लाउडी झालेलं आहे. सकाळी सकाळी पाऊस चालू झालेला आहे रिमझिम. सो आज कपडे धुवायचे होते. आता बघू पावसाने तर सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे. जर पाऊस असाच राहिला तर मग कॅन्सल करावे लागतील कपडे धुवायचे, कारण वाळले पाहिजेत कपडे त्यामुळे. सो बघू आता पावसावर डिपेंड आहे.
नंतर पुन्हा फ्रेश वगैरे झाले आणि नंतर वेदांची बॉटल आणि टिफिन भरून ठेवायचा होता मला, कारण कसं नंतर उठलं का वेदांत उठल्यावर काही सुधरत नाही आणि त्याचंच बघून घ्यावं लागतं, मला काहीच करू देत नाही, त्यामुळे वेळ होता. सो म्हणून म्हटलं चला टिफिन आणि बॉटल भरून ठेवावं, म्हणजे रिलॅक्स होतं, उचलली बॅग की निघाले नंतर मग. सो त्यासाठी बॉटल एकदा पाणी टाकलं आणि विसळून घेतलेली आहे, पुन्हा परत त्याच्यामध्ये 1-2 ग्लास पाणी देते, जास्त पाणी लागत नाही. आणि आता थंडी असल्यामुळं पाणी तर कमीच पितात मुलं, त्यामुळे भरून देत नाही मी, खूप मोठी बॉटल आहे त्यामुळे. आणि नंतर बघा बॉटल भरून घेतली आणि आता टिफिन भरते. आता आज जुना टिफिन देणार आहे, कारण फक्त पास्ता द्यायचा आहे त्यामुळे, नाहीतर दुसरं जर चपाती भाजी असती तर 2 नवीन टिफिन द्यावं लागला असता डबल डब्याचा. आज नाही दिला, आज सिंगलच दिलेला आहे. थोडासा पास्ता गरम आहे त्यामुळे थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आणि नंतर झाकण लावून बॅगमध्ये भरून ठेवते थंड झाल्याच्या नंतर. सो वेदांचं काही उठत नव्हता त्यामुळे म्हटलं फॅन बंद करावं. फॅन बंद केल्यावर तर उठेल, पण काय उठतो का नाही की. वेदू उठ बाळा, उठ उठ पटकन, हे उठ रे, उठ उठ उठ. झाली का झोप? चला उठा मग आता, ब्रश करा. पास्ता पास्ता बनवलाय आज, फक्त पास्ताच आहे ना म्हणून सिंगल डब्बा दिलाय. जेव्हा चपाती भाजी काय असेल तेव्हा ते द्यायचा. चला आता पटकन ब्रश करून घे. तर बघा वेदांत रेडी झालेला आहे स्कूलसाठी. थोडा वेळ आहे, 5 मिनिटं. तो काल आणलेलं ट्रॅक्टर खेळत आहे आणि त्याचे ड्रायफ्रूट सुद्धा खायचे बाकी आहेत. सो चालू आहे त्याचं. आणि चला आता त्याला सोडून येते आणि नंतर बोलते. तर बघा आता मी नाश्ता केलेला आहे, वेदांतला सोडून आले नंतर नाश्ता केला, मैत्रिणी बरोबर थोड्याशा गप्पा मारल्या खालीच उभारून. सो नंतर त्या गेल्या तिकडे, मी आले आणि नंतर नाश्ता केला. आता चहा ठेवलेला आहे कारण पाऊस चालू आहे आणि अशा वातावरणामध्ये चहा प्यायला छान वाटतं. सो त्यामुळे मग चहा बनवत आहे मी थोडासा. सकाळी मी चहा पिलेला नाही, ऍक्च्युली सकाळी सकाळी चहा पिण्याची सवय होती मला, पण आता सोडलेली आहे, कारण कसं रिकाम्या पोटी चहा पिलं की पित्त वाढायला लागले, त्यामुळे मग आता पित आहे मी. ऍक्च्युली सकाळचा चहा सोडूनच दिलेला आहे मी, फक्त संध्याकाळीच पित आहे. पण आज जरा आबाळ वगैरे आलेला आहे, सो म्हटलं चला करावं, त्यामुळे करत आहे. आणि कपडे धुवायचे होते, पाऊस चालू आहे त्यामुळे आता कपडे धुण्याचं पण रद्द झालंय, आता उद्यावर गेलेलं आहे ते सुद्धा. स्वयंपाक बाकी आहे, स्वयंपाक काही केलेला नाहीये. आता दुपारी वेदांत आल्याच्या नंतर त्याला विचारून बघावं लागेल, काय म्हणेल तो करावं लागेल. सो त्यासाठी मग आता केलेलं नाही, दुपारीच करणार आहे काहीतरी. सो स्वयंपाकाचा ताण नाही. भांडे पडले थोडेसे, आता भांडे धुणार आहे आणि थोडासा आराम करणार आहे. 2-3 व्हिडिओ एडिटिंगचे बाकी आहे, सो ते सुद्धा मला एडिट करावे लागेल, नाही तर खूप व्हिडिओ झाले का सो नंतर काही कळत नाही एडिटिंगच्या वेळे, सगळे कोणतं क्लिप कुठं लावो काय. सो त्यामुळे मग आता करून घेते आणि म्हणजे कसं रिलॅक्स होते, नंतर आराम करते. थोडंसं मस्त ब्लँकेट वगैरे पांघरून घेऊन असं बसा वाटायला लागले गरमीला. तर बघा फायनली चहा रेडी झालेला आहे, ओतून घेते आता. सो लेट्स एन्जॉय विथ द टी. छान वाटतं असं पावसाळ्याचं गरम गरम चहा प्यायला. आता वाजलेला आहे 10:30 वाजले नाही, 10 मिनिटं कमी 10:30ला. सो चला आता मी चहा पिते आणि नंतर व्हिडिओ एडिटिंग करत बसते वेदांत येईपर्यंत. सो एडिट करायच्या वेळेस टाइम कसा जातो कसा नाही कळत सुद्धा नाही, फास्ट जातो. सो आणि खूप वेळ पण लागतो एडिटिंग करायला. सो त्यामुळे आणि बाकीचे कामं आता माझे वेदांत आल्यावरच करणार आहे, आता काही करणार नाही.
सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि आजचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.